प्रथम मला ऐकण्यासाठी मला वाटतं मागच्या जूनमध्ये, या वर्षीच्या जूनमध्ये, मागच्या जूनमध्ये नाही, जूनमध्ये इथंच एक मोठा कार्यक्रम झालेला होता आणि खूप तुफान गर्दी तुम्हा लोकांनी केलेली होती. बरेच जण त्यातले मला वाटतं आजही आलेले असतील, बऱ्याच जणांना बघायला नाही भेटलं, गर्दी होती म्हणून. तर पुन्हा एकदा तुम्ही आलात किंवा काही जण नव्याने आलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. कारण माझी जर आता जी काही गाडी असेल ती चालत असेल तर ती तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे चालते. कारण माझा रिझल्ट लागला तेव्हापासून मला आधी रिझल्टच्या आधी असं वाटायचं की चला रिझल्ट लागला, मी पास झालो तर आराम करेल, एवढे दिवस अभ्यास केला होता जीव तोडून, तर आराम करायला भेटायचा नाही, मग आराम वगैरे करेल, मूवीज बघायला जाईल, मित्र वगैरे बनवेल, आर्ची वगैरे बघेल एखादी भेटली तर काहीतरी. पण तसं काहीच झालं नाही. म्हणजे आराम जो करायचा होता मला, रेस्ट जी घ्यायची होती, तसं काही माझ्यासोबत झालं नाही. कारण रिझल्ट लागला माझा 10 मेला आणि त्याच्यानंतर 15 मे पासून जो कंटिन्युअस माझे प्रोग्राम सुरू झाले ते आतापर्यंतच सुरू आहे. आणि मला वाटतं 16-17 जुलैपर्यंत माझे कंटिन्यू प्रोग्राम सुरू असणार आहे. मला माझ्या फॅमिलीला वेळ द्यायचा होता, आईवडिलांना वेळ द्यायचा होता, भावाला वेळ द्यायचा होता, कुठेतरी फिरायला जायचं होतं. खूप स्वप्न मी बघितलेलं होतं रिझल्ट नंतरचे. पण गांधीजींनी असं म्हटलंय की तुमच्या ॲक्शन स्पीक्स प्रायोरिटीज, की तुमचं प्रायोरिटी काय आहे हे तुमच्या ॲक्शनमधून दिसत असतं. अर्थात माझी फॅमिली माझी प्रायोरिटी जरी असली तरी मला असं वाटतं की माझ्या स्टोरीतून बऱ्याच जणांना ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. जर असं असेल तर मी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत माझा प्रवास मांडला पाहिजे, माझा संघर्ष मांडला पाहिजे आणि तुम्ही कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं पाहिजे. काल मी मुंबईला आणि ठाण्याला माझे 2 कार्यक्रम होते. मी ॲक्च्युली इथं 9 वाजता पोहोचणं गरजेचं होतं, तसं मी ठरवलेलं होतं. मी कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण नेहमीच मला उशीर होत असतो आणि आज देखील मला उशीर झाला. कारण मला घरी पोहोचायलाच 5 वाजलेले होते आणि मग 5 वाजल्यानंतर जर मी झोपलो नसतो तर मे बी तुमच्यासमोर आता 3 तास मी झोपलेलो आहे फक्त, तर उठून इथं बोलू शकलो नसतो. त्यामुळे फक्त 3च तास झोपलोय म्हणून त्यामुळे मला थोडासा इथं यायला उशीर झालाय. माझ्या मनामध्ये मी गाडीतनं येत असताना विचार होता की मी काय सांगू तुम्हाला. बऱ्याचशा गोष्टी माझ्या संदर्भातल्या तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळं बघितलेलं आहे, सगळं टीव्हीवरती किंवा न्यूजपेपरमधून तुम्ही वाचलेलं आहे. असं असताना मी तुमच्यासमोर पुढचे 40-45 मिनिटं काय बोलावा हा खूप मोठा माझ्या समोरचा प्रश्न होता. मग मी सरांशी चर्चा केली आणि मला असं वाटलं की आपल्या मुलांना मार्गदर्शनाची तर अर्थातच गरज आहे, पण त्याचबरोबरीनं आपल्या मुलांच्या डोळ्यावरती काही लोकांनी काही विचित्र पद्धतीच्या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि त्या पट्ट्यामुळं ती मुलं मार्गदर्शन तर दूरच राहिलं पण त्या मार्गावर चालायला देखील तयार होत नसतात. आणि असं मला असं वाटलं की त्या ज्या पट्ट्यांचा सामना मी केलेला आहे त्याचा सामना तुम्हाला करावा लागू नये. त्याच्यामुळे मी त्या पट्ट्यांवरती कशा प्रकारे मात केली, त्या माझ्या डोळ्यावरती बांधलेल्या पट्ट्या मी कशा प्रकारे काढल्या त्याच्यावरती मी बोलावं आणि त्याच्या संदर्भात मी मार्गदर्शन करावं. आमच्या बऱ्याचदा मुलांचा प्रॉब्लेम हा असतो, मला मेसेज पण करतात फेसबुकवर, व्हॉट्सअपवरती करतात की सर मी खूप गरीब आहे, गरिबीमुळे माझा अभ्यास होत नाही, गरीब असल्यामुळे मला जमेल का, असे बरेचसे प्रश्न विचारतात. मी म्हणतो तुम्ही माझ्या लाईफकडे बघा. तुम्ही वर्ष जी गरिबी बघितली असेल एखाद्या आयुष्यात तर मला असं वाटतं ती मी माझ्या घरामध्ये बघितलेली आहे. प्रचंड गरिबी. माझे वडील एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर, घरामध्ये आमचा ऑलरेडी आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये येतो दुर्दैवानं, जालना किंवा औरंगाबाद, तशा आमच्या गावाच्या एका झोपडपट्टीमध्ये मी जन्मलेलो होतो. झोपडपट्टीचा इतिहास काय असतो तुम्हाला सगळं माहिती आहे. त्या झोपडपट्टीमध्ये जन्म झाला. घरामध्ये सगळ्या वाईट गोष्टी होत्या. तुम्ही हुंडा पद्धती घ्या, बालविवाह घ्या, डोमेस्टिक व्हायलन्स, बहुपत्नीत्वाची पद्धती, बालमजूर, या सगळ्या गोष्टी मी फेस केलेल्या आहे आणि मी गरिबीतूनच पुढे आलेलो आहे. मला आजही तो दिवस नेहमी आठवतो ज्यावेळेस मला MSCITचा कोर्स करायचा होता 10वीला असताना आणि माझ्याकडं तो कोर्स करण्यासाठी 2,500 रुपये त्यावेळेस फीस व्हायची. ती फीस नव्हती आणि मग माझ्या वडिलांना मी म्हटलं की मला तो कोर्स लावायचा, मला पैसे पाहिजे. माझ्या वडिलांकडे दुर्दैवानं ते पैसे नव्हते कारण ते एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते आणि ऑटो रिक्षा ड्रायव्हरचा इन्कम खूप कमी असतो आपल्याकडं, ग्रामीण भागात तर खूप वाईट परिस्थिती असते. म्हणून म्हटलं की ठीक आहे, मी आपल्या गावामध्ये कुठेतरी काहीतरी काम करणार. मला काम मिळालं एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मी त्या रेस्टॉरंटमध्ये सुट्ट्यामध्ये काम करायचो. 16च वर्ष माझं वय होतं. सुट्ट्यामध्ये मुलं फिरायला जातात, एन्जॉय करतात. मी तिथं टेबल वगैरे पुसत होतो, लोकांना चहा सर्व करत होतो, फरशी पुसत होतो, त्याच्यानंतर सगळी दिवसभराची भांडी-कुंडी धुवून काढत होतो. त्यामुळे गरिबी काय असते हे चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे. पुण्याला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस फक्त माझ्याकडे 2 टी-शर्ट होते, 2 पॅन्टी होत्या, एक स्लीपरची चप्पल होती आणि एक पिशवी घेऊन मी पुण्यामध्ये गेलेलो होतो. तिथं बऱ्याचशा संघर्षाचा सामना मला करावा लागला होता. माझी गरिबी नेहमी माझ्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण मग त्यामुळे माझ्या गरिबीमुळे मी कधीच थांबलो नाही. त्यातून मी एनर्जी घेतली आणि गरीब असलो तरी चालेल, पण मला हे कळलेलं होतं की आपण हुशार आहोत
आणि हुशारीचा आणि गरिबीचा श्रीमंतीचा कुठेही संबंध नसतो. कारण मी 12वीला 91% मार्क्स मला मिळाले होते, मी हुशार विद्यार्थी होतो. त्यामुळे मला माहित होतं की माझी गरिबी माझ्यामध्ये अडचण येता कामा नये. माझ्यासाठी राईट मोमेंटला आपल्या समोर जे रिसोर्सेस जर सगळ्यात मोठं काही असेल तर ती आपली बुद्धिमत्ता असते, आपली मेहनत असते. तेच सगळ्यात मोठं आपलं भांडवल असतं. मग पैसा, संपत्ती, मोबाईल, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड या सगळ्या गोष्टीची गरज नसते. आपल्याला जे काय गरजेचं असतं कुठल्या एक्झाममध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी, तर आपलं परिश्रम लागते आणि आपली बुद्धिमत्ता लागते. त्या गोष्टी जर माझ्याकडे असेल तर मग मला माझ्या गरिबीला घाबरण्याची गोष्ट नव्हती. अशा परिस्थितीमध्ये मी पुण्यासारख्या एका मोठ्या कॉलेजमध्ये गेलेलो होतो. तिथं मला बऱ्याचदा असं व्हायचं की जेवायला कधी कधी नसायचं, वडापाव खाऊन कधीतरी मी झोपायचो. सुरुवातीच्या काळामध्ये खूप संघर्ष होता, कारण मला हॉस्टेल मिळालेलं नव्हतं. हॉस्टेल सुरू होण्यासाठी 2 महिने होते. मग 2 महिने मी त्या कॉट बेसिसवरच्या रूमवर राहायचो. हॉस्टेल शोधत होतो मी पुण्यामध्ये, मला राहायला कुठं मिळतं का. कारण परिस्थिती अशी होती की आमच्या जनरेशनमध्ये, म्हणजे माकडापासून आपली उत्पत्ती झाली असेल तर आमच्या जनरेशन मधला जो पहिला माकड होता ते आतापर्यंतचा मी एक माकड. इथपर्यंत मी एकटा आमच्या जनरेशन मधला ग्रॅज्युएट होतो. आमच्या कुटुंबामध्ये कुणीच औरंगाबाद ओलांडलेलं नव्हतं. त्यावेळेस मी पुण्यामध्ये गेलो, कुठे रिलेटिव्ह माझा तिथं नव्हतं. मला स्वतः करणं गरजेचं होतं. ते हॉस्टेल शोधण्यासाठी मी 6 ते 7 किलोमीटर पायी चालायचो. लोकांना ऍड्रेस विचारायचो की इथं कुठे जवळपास कोणतं हॉस्टेल आहे का. मग मला पायी चालत चालत एवढा त्रास व्हायचा की रात्री माझे ते पाय दुखायचे, कधी कधी ते पाय सुजायचे. माझा रूममेट तुम्हाला सांगेल चांगल्या प्रकारे भेटला कधी तर त्या प्रकारचं मी संघर्ष तिथे केलेला होता. भरपूर संघर्ष होता. तो शब्दात खऱ्या अर्थानं व्यक्त करता येण्यासारखं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एमपीएससी द्या, एसटीआय द्या, पीएसआय द्या, यूपीएससी कुठलीही एक्झाम द्या, पण त्याच्यासाठी तुमच्या परिस्थितीचा बाऊ आयुष्यामध्ये कधीच करू नका. तो बाऊ मी माझ्या आयुष्यात कधीच केला नाही. मला व्हायचं की ज्यावेळेस माझ्या खिशामध्ये खर्चायला पैसे नसायचे त्यावेळेस मला वाईट वाटायचं. ज्यावेळेस माझे मित्र कुठेतरी पार्टी वगैरे करायला जायचे, कुठेतरी संडेला, विकेंडला कुठेतरी सेलिब्रेशनला जायचं, फिरायला जायचं, मला ते नाही करता यायचं कारण माझ्या खिशामध्ये पैसे नसायचे. फर्ग्युसन सारख्या एका मोठ्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलेली होती. तिथं मग या स्टँडर्डची मुलं यायची, त्यांच्याकडे भरपूर पैसा असायचा. मग ती मुलं मुली सगळी मिळून कॅन्टीनला जाऊन गप्पा करायची, खायची प्यायची. पण मलाही वाटायचं की चला आपलं कोणीतरी मित्र असेल तर आपण जाऊन तिथं काहीतरी खावं प्यावं, गप्पा माराव्या. म्हणजे ठीक आहे, आर्ची वगैरे नसेल तर सल्ल्या लंगड्यासारखं कोणी मित्र असेल तर आपण जाऊन बसावं, असं मला नेहमी वाटायचं. पण माझ्या आयुष्यात तसे प्रसंग एक्सेप्शनली आलेले होते. त्यामुळे मी त्या गरिबीचा भांडवल कधी नाही केला. हो, मला वाईट वाटायचं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी त्याचा माझ्या अभ्यासावरती कधीच परिणाम होऊ दिलेला नव्हता. कारण मला माहित झालेलं होतं, जे मी पुन्हा सांगतोय, की गरिबी हा तुमच्या मार्गातला अडसर ठरता कामा नाही. उलट जर तुम्ही गरीब कुटुंबामधून येत असाल तर तुम्हाला अजून चांगलं मोटिवेशन मिळालं पाहिजे तयारी करण्यासाठी, की ठीक आहे, ही गरिबी फक्त माझ्या वाट्याला आलेली नाहीयेत, माझ्यापेक्षा अधिक गरीब मुलं आहेत. तुम्ही तुमच्यापेक्षा जे खालच्या लेवलला लोक असतात ना त्यांच्याकडे बघा. याच्यापेक्षाही वाईट गरिबी लोकांनी बघितलेली आहे, भुकेनं लोक मेलेली आहेत. तेवढी तर वाईट परिस्थिती आपल्यावर नाहीये ना, ते बघा. आणि ते बदलण्यासाठीच आपल्याला काहीतरी एक प्रशासकीय अधिकारी झालं पाहिजे, हे स्वप्न तुम्ही बाळगलं पाहिजे. त्यातून तुम्ही एनर्जी घेतली पाहिजे. निगेटिव्ह गोष्टीतून आपण नेहमी एनर्जी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेच मी घेतलेलं होतं. माझ्या आयुष्यात फक्त गरिबीच नाही, बाकीचे जे काही संकट माझ्या आयुष्यामध्ये यायची त्यातून मी फक्त पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायचो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी पुढे चालत राहायचो, कारण ते आपल्या आयुष्यामध्ये गरजेचं असतं. मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, की हो, आपण ज्यावेळेस ग्रामीण भागातून येतो त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी आपल्या समोर असतात. आपण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या एका झेडपीच्या शाळेमध्ये मी स्वतः शिकलेलो होतो, त्यामुळे चांगलं एज्युकेशन क्वालिटीचं मिळत नाही असं बोललं जातं. ग्रामीण भागातलं मुलं म्हटलं की बघा आपल्याला एटिकेट्स नसतात, मॅनर्स नसतात, आपण गावंढळ असतो, काहीतरी विचित्रच बोलतो, अशा प्रकारच्या गोष्टी असू शकतात. त्या माझ्यामध्ये देखील होत्या, पण त्या गोष्टी देखील आपल्या यशामधल्या अडथळा ठरता कामा नये. उलट तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल तर त्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता यूपीएससीचा किंवा एमपीएससीचा, त्यावेळेस तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे की सर, मी ग्रामीण भागातला जरी असलो तरी ग्रामीण भागातून एका मागास, ज्याला आपण ग्रामीण भाग जनरली सगळे मागासच असतात आपल्याकडचे एक्सेप्शन सोडले तर, तरी देखील मी ह्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलोय, म्हणजे मी संघर्ष करू शकतो यातून प्रतीत होतं. तुम्हाला तुमच्या त्या गोष्टीचं जे आहे ते तुम्हाला पॉझिटिव्हली त्याचं भांडवल करता येणं खूप गरजेचं आहे. तेच मी केलेलं होतं. कारण मला इंटरव्ह्यू पॅनलने असे प्रश्न विचारले की तू ग्रामीण भागातून येतो, जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकतो, तुला त्याचं काही प्रॉब्लेम नाही झाला का. मी नाही म्हटलो, कारण जे काही मला अवेलेबल आहे त्यातलं चांगलं घेण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे जर आपण ग्रामीण भागातून येत असू तर आपण एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षेमध्ये पास होऊ शकणार नाही. हा न्यूनगंड आपण काढणं गरजेचं आहे. कारण मी एका गावातल्या झोपडपट्टीमध्ये जन्मले होतो, त्यामुळे गाव तरी ठीक असतं, पण गावाची झोपडपट्टी किती वाईट असते याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे आपण ग्रामीण भागातले आहोत त्यामुळे आपलं होणार नाही, आपण मराठी माध्यमातून शिकलोय त्यामुळे आपलं होणार नाही, यासारखे जे न्यूनगंड आहेत ते आपण काढून फेकणं खूप गरजेचं आहे. कारण प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही एमपीएससी द्या किंवा यूपीएससी द्या किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, त्यामध्ये अडचण कशी होते
की आपला जो माइंडसेट आहे तो खूप आपल्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करत असतो. तुमच्या डोक्यामध्ये जर अभ्यास, तुमच्या समोर पुस्तक आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये जर गोष्टी सुरू असतील की माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी ग्रामीण भागातला आहे, माझं कसं होणार, एवढी कॉम्पिटिशन आहे, आता माझं खरं नाही, अशा जर गोष्टी जर तुमच्या डोक्यामध्ये सुरू असतील तर जे पुस्तक तुमच्या समोर ठेवलेलं आहे त्यातलं बोंबलेलं तुम्हाला काहीच कळणार नाही. त्यामुळे आपलं डोकं, आपलं माइंडसेट अगदी क्लिअर असणं, ते शांत असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुमचे जे काही न्यूनगंड असतील ते काढून फेकणं गरजेचं आहे, कारण त्यांचा सामना मी स्वतः केलेला आहे. आमच्या गावातल्या झोपडपट्टीमध्ये जन्मलो, घरामधल्या सगळ्या वाईट परिस्थिती मी बघितलेली होती. शाळा शिकताना मला भरपूर अडचणी येत होत्या. माझ्याकडे गणवेश नसायचा, आमच्या शाळेचा घालण्यासाठीचा गणवेश नसायचा. गणवेश कधी कधी असायचा, पण आमचं काय व्हायचं की आम्ही जरा स्टाईल वगैरे मारायचो थोडीशी शाळेमध्ये. मग त्यात काय करायचो की अमिताभ बच्चनचा डॉन बघितलेला होता आणि त्यात तो फिटिंगच्या बेल बॉटम पॅन्टी असायच्या. आम्ही तसा आमचा गणवेश शिवून घ्यायचो आणि ते शिवल्यानंतर पंचायत अशी व्हायची की आम्ही उड्या वगैरे मारायचो शाळेमध्ये आणि उड्या वगैरे मारल्या की मग पॅन्टी फाटायच्या, कारण त्या खूप फिटिंगच्या असायच्या. आता पॅन्ट फाटली म्हटल्यानंतर आपल्याला आता उद्या शाळेत जावं लागणार. शाळेत जर रंगी ड्रेस घातला, एकच गणवेश असायचा माझा, तोच धुवून कसा बसा घालावा लागायचा. मग तो जर आपण रंगी ड्रेस घालून गेलो तर आपल्याला सगळ्यांसोबत, म्हणजे आमच्याकडे शाळेत असेंब्ली व्हायची आणि असेंब्ली झाल्यानंतर ज्यांनी गणवेश घातला असेल त्याला सन्मानानं पुढे बोलून भरपूर मारहाण करायचे आमचे शिक्षक, कारण किती हुशार असलं तरी त्याला मारहाण करायचे. त्यामुळे ते आपल्या वाट्याला येऊ नये आणि त्यातही स्पेशली मुलींसमोर मार खावा लागू नये म्हणून मी काय करायचो की लपून बसायचो ते मारहाणीचा कार्यक्रम होईपर्यंत शाळेच्या कुंपणाजवळ, भिंतीजवळ, आणि सगळ्यांना मार खाऊन झाला तर मी वर्गात जाऊन बसायचो. मला खूप वेळा असे प्रसंग आले की मी वर्गामध्येच रडायचो, कारण माझी घरची परिस्थिती खूप वाईट होती. म्हणजे अंधकारच होता असं म्हटलं तरी चालेल. आई वडिलांची नेहमी भांडणं व्हायचे. माझ्या आईला तर एवढी मारहाण झालेली होती की ज्याला आपण आजच्या बोलीभाषेत वेडी असं म्हणतो तशी ती 1 वर्ष झालेली होती. ती इथं घाटीच्या रुग्णालयामध्ये 1 वर्ष ऍडमिट होती. माझी आई मला बघायला 1 वर्ष मिळालेली नव्हती, एवढी वाईट परिस्थिती असायची. त्यात आई वडिलांचं नेहमी भांडण झाल्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावरती व्हायचा. मलाही कधी कधी त्या दोघांच्या मध्ये मार खावा लागायचा, त्यांचे भांडणं सोडवावे लागायची. 1 वर्ष आई आजारी पडल्यामुळे आम्हाला सांभाळायला कोणी नव्हतं, म्हणून माझ्या वडिलांना 3रं लग्न करावं लागलं. म्हणजे पहिलं लग्न मोडलेलं होतं, दुसरं माझ्या आईशी केलं आणि माझी आई आजारी झाल्यामुळे सांभाळायला कोणी नाही म्हणून माझ्या वडिलांना 3रं लग्न करावं लागलं. आणि मग माझी जी खरी आई आहे ती आमच्या घरामध्ये ज्यावेळेस व्यवस्थित होऊन आली त्यावेळेस 2 आया आणि मध्ये मी, एवढा तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणजे माझा चोच चुरगाळा व्हायचा त्यांच्या दोघांच्या भांडण्यामध्ये, ते सोडवण्यामध्येच माझा सगळा वेळ जायचा. म्हणजे अशी परिस्थिती देखील मी बघितलेली होती. त्यामुळे माझ्यावरती खूप अत्याचार, इमोशनल अत्याचार ज्याला आपण म्हणतो तसे झालेले होते. तरी देखील माझ्यासमोर जो आशेचा किरण सापडलेला होता. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमच्या आयुष्यात पूर्ण अंधकार कधीच नसतो, कुठेतरी एक प्रकाशाचा, उमेदीचा किरण असतो आणि तो शोधण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे. आणि तोच किरण जो मला सापडलेला होता तो माझी शाळा होती. कारण माझ्या घरामध्ये जे प्रेम मला मिळत नव्हतं, जे संस्कार मला मिळत नव्हतात, ते सगळं प्रेम, आदर आणि संस्कार माझ्या शाळेतून माझ्यावरती व्हायचे. आणि मग मी शाळेमध्ये रुळायचो. मी शिक्षकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधायचो, प्रश्नांची उत्तरं द्यायचो, हुशार विद्यार्थी म्हणून गणला जायचो. त्यामुळे माझ्या शाळेने माझ्यावरती खूप चांगले संस्कार केलेले होते. माझं 10वी झालं. आमच्या वेळेस त्यावेळेस कॉप्या वगैरे चालायच्या आणि कॉप्या वगैरे करून देखील मला फक्त 76% मार्क्स पडलेले होते आणि तरी देखील मी आमच्या शाळेचा टॉपर होतो 2010 मध्ये. मागच्या एक आठवड्यामध्ये मी आणि विश्वास नांगरे पाटील, आमच्या जालन्याचे जे टॉपर्स होते, त्यांचा सत्कार करत होतो. आणि सत्कार करताना ते सगळे विद्यार्थी होते, 90%, 92%, 95%, 97% असेच मार्क्स होते. मग मी विचार करत होतो कारण मला फक्त 76च होते, तरी देखील मी त्यांचा सत्कार करत होतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की आयुष्यातल्या प्रत्येक टर्निंग पॉइंटची सुरुवात शून्यातून करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही 10वी झालात, 12वी झालात, तुमचं ग्रॅज्युएशन झालं किंवा तुमचं लग्न झालं, हे प्रत्येक तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असतो. त्या टर्निंग पॉइंटची सुरुवात तुम्ही शून्यातून करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय असतं? बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो की आपण एखाद्या अभ्यासाला सुरुवात करतो पण आपण मध्येच आपली एनर्जी त्यातून निघून जाते. त्याची वेगवेगळी कारणं असतात. तर त्याचं एक रिझन जे असतं ते आपण शून्यातून सुरुवात करत नाही. 10वीला मला फक्त 76% गुण होते. त्याची कारणं बरीचशी होती आणि एक कारण असं होतं की सायन्स आणि मॅथ्स मला नाही आवडायचं आणि ते सब्जेक्ट मला बळजबरीने लिहावे लागायचे. त्यामुळे मला ते आवडत नसल्यामुळे मला कमी मार्क्स मिळाले. 11वी 12वीला मी आर्ट्स फॅकल्टी निवडली. बऱ्याचदा आपल्याकडे आर्ट्सला कचरा समजलं जातं. म्हणजे चहा कसा चालवतो आपण, तर पहिला चहा जो चांगला पडतो तो सायन्सला, थोडासा जो कमी असतो, थोडासा हलका, तो कॉमर्सला आणि उरलेला सगळा गाळ आर्ट्सला. तसा मी टॉपर असून देखील गाळामध्ये गेलेलो होतो. मी आर्ट्स घेण्याचं डिसिजन घेतलेलं होतं, पण मला ते आवडायचं आणि मी ठरवलं होतं की मला 10वीला कितीही चांगले किंवा कमी मार्क्स असले तरी इथून पुढची जी माझी सुरुवात असणार आहे मी ती शून्यातून करणार आहे. आणि ती शून्यातून मी सुरुवात केली. 2 वर्ष खूप चांगला अभ्यास केला.
2 वर्ष अभ्यास करून 12वीला मला 91% मार्क्स मिळाले होते, जे एक्सलंट मार्क होते. आर्ट्समध्ये तेवढे मार्क्स मिळत नाही. मग पुन्हा मी BA साठी पुण्याला गेलो. तिथून देखील मला जे जास्त मार्क्स मिळालेले होते किंवा जे सक्सेस मला मिळालेलं होतं ते माझ्या डोक्यावरती डोक्यात न जाऊ देता मी शून्यातून पुन्हा सुरुवात केली, पुन्हा 0 पासून सुरुवात केली. मला इंग्रजी माझं खूप वीक होतं आणि ते इंग्लिश मला इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं होतं. मला स्वतःचे वीकनेसेस ओळखतो. तुम्हाला कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल ना तर तुमचे वीकनेसेस कळणं गरजेचं आहे. ते स्वॉट अनालिसिस म्हणतात ना त्याला, स्ट्रेंथ, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट्स. तर ते अनालिसिस तुमचं तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग देशाचा भूगोल वाचला, देशाचा इतिहास वाचला, देशाला ओळखलं आणि स्वतःलाच ओळखायचं राहून गेलं तर ते खूप अडचणीचं होतं. त्यामुळे आपल्याला स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतःच्या क्षमतांना ओळखा. बऱ्याचदा प्रॉब्लेम असा होतो की एखादा विद्यार्थी XYZ पुस्तक वाचतो, एखाद्याचं भाषण वाचतो आणि ते वाचूनच तो एवढा प्रभावी होतो की तो म्हणतो की मी आता UPSC करणार. पण स्वतःच्या क्षमतांना आपण ओळखलेलं असतं का? UPSC करण्यासाठी जे 10 ते 15 तास अभ्यास करावा लागतो तो तुम्ही करू शकता का? त्यासाठी जे स्मार्टनेस लागतं इनबिल्ट ते तुमच्यामध्ये आहे का? तुम्ही हार्डवर्क करू शकता का? तुम्ही फोकस ठेवून अभ्यास करू शकता का? डेडिकेशन तुमचं आहे का? या सगळ्या गोष्टी त्या सक्सेसमध्ये खूप मॅटर करत असतात. त्या जर तुम्ही करू शकला तरच तुम्ही या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता आणि त्याच मी केलेल्या आहे. तुम्ही हार्डवर्कचं उदाहरण घ्या. MPSC असू द्या किंवा UPSC किंवा इतर कुठलीही एक्झाम असू द्या, त्यामध्ये प्रचंड हार्डवर्क आपल्याला करावं लागतं. 10 ते 15 तास मी अभ्यास करायचो. 10 पासून 11, 12, 13, 14, 15 असं मी स्वतःचीच कॉम्पिटिशन करायचो की आज 10 तास झाला असेल तर उद्या 11 तास आपण करणं गरजेचं आहे. ती कॉम्पिटिशन मी स्वतःशी ठेवलेली होती. मी कधीच दुसऱ्यांचा विचार करायचो नाही की 4.5 लाख 5 लाख विद्यार्थी आहे आणि त्यात आपलं कसं होणार, एवढी स्पर्धा, त्यांच्याकडे पुस्तकं, हे सगळा विचार सुरुवातीला मनामध्ये यायचा. पण नंतर तो विचार मी घालवला होता आणि स्वतःशी कॉम्पिटिशन करायचो. तर ते जे हार्डवर्क करणं गरजेचं असतं की 3-4 तास तुम्ही लायब्ररीमध्ये बसून राहता, अभ्यास करता, पुन्हा 5 मिनिटाचा गॅप घेऊन पुन्हा 3 तास अभ्यास, पुन्हा 5 मिनिटाचा गॅप, पुन्हा 3 तास अभ्यास. या स्लॉट्समध्ये तुम्हाला बसून मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. माझा चष्म्याचा नंबर विनाकारण वाढलेला नाहीये. कुछ पाने के लिए कुछ खोना और कुछ करना पडता है. ते स्वतः मी केलेलं आहे. ते हार्डवर्क मी केलेलं आहे. आजही माझ्या पाठीला मला खूप त्रास होतो कारण मी प्रचंड बसायचो अभ्यासासाठी. खूप बसून मी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ते हार्डवर्क करणं तुम्हाला अतिशय गरजेचं असतं. दुसरी गोष्ट लागते अर्थातच तुमच्यामध्ये स्ट्रॉंग विल असणं गरजेचं आहे की काहीही झालं, माझ्या आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट आलं, काही असलं तरी मला हे करायचं आहे आणि मी हे करणारच. ही स्ट्रॉंग इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो ना की इच्छा असेल तर मार्ग दिसेल, तरच कुठलाही मार्ग दिसतो. माझ्याकडे अडचणी होत्या, माझ्याकडे पैसा नव्हता, मी तो पैसा मिळवला, मी मार्ग काढला. मी माझ्या वडिलांकडून, माझ्या भावाकडून पैसे घ्यायचो, माझ्या मित्राकडून उसनवारी करून पैसे घ्यायचो. मार्ग मी शोधलेला होता कारण माझ्यामध्ये इच्छा होती करण्याची. मला कोचिंग क्लास जॉईन करायचा होता, माझ्याकडे त्याचे पैसे नव्हते. मी त्यांना 7 दिवस चक्रा मारल्या. म्हटलं मला काही झालं तरी करायचं आहे, मला तुमच्या कोचिंग क्लासची गरज आहे आणि मला तुम्ही फीसमध्ये सवलत द्या. 7 दिवस मी कंटिन्युअसली चक्रा मारल्या सायकलीवरती त्यांच्याकडे. शेवटी जाऊन त्यांनी मला तो मार्ग दाखवला. म्हणजे इच्छाशक्ती माझी एवढी प्रबळ होती की काही झाले तरी मला करायचं आहे. माझं ठरलेलं होतं की मला 3 वर्षाच्या पुढे पुण्यामध्ये राहणं अफोर्डेबल नाहीये. वडील रिक्षा चालवतायत, घरी पैसा नाहीये. जर मी शिकून कुठं सेट नाही झालो लवकर तर पुढच्या वर्षी शिकणं अफोर्डेबल नव्हतं. कुठेतरी काहीतरी छोटं मोठं काम करणं मला लागणार होतं. त्यावेळेस मी ठरवलं की काहीही झालं तरी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू तिन्ही क्लिअर करून मी IAS होणार. आणि मला 3-4 दिवसापूर्वी डिक्लेअर झालं की मी IAS झालेलो आहे. ती स्ट्रॉंग इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे की काही होऊ दे, किती अडचणी होऊ दे, माझ्यामध्ये काही विकनेसेस असू दे, किती मोठी कॉम्पिटिशन असू दे, पण काही झालं माझी इच्छा एवढी स्ट्रॉंग आहे की मला हे करायचं आहे आणि मी ते करणारच आहे. ती स्ट्रॉंग इच्छाशक्ती असणं आपल्यामध्ये खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट लागते अर्थातच आयुष्यामध्ये आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सकारात्मक ॲटिट्यूड असला पाहिजे. मी जसं म्हणलो सुरुवातीला की आपल्या आयुष्यामध्ये पूर्णतः अंधकार कधीच झालेला नसतो. आपण प्रकाशाचा किरणाचा शोध घेतला पाहिजे. आपण नेहमी आशावादी राहणं गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या रिझल्ट बद्दलच उदाहरण घ्या. बऱ्याचदा काय होतं की आपण अभ्यास करताना आपल्याला टेन्शन येतं की माझं होणार की नाही, मला जमेल का हे, अशा प्रकारचे निगेटिव्ह फिलिंग्स आपल्याला येत असतात. त्या आपल्या डोक्यातनं काढणं खूप गरजेचे आहे. कारण तुम्हाला असाही विचारच करायचा आहे ना, मग चांगला विचार करायला कुठे पैसे लागतात. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगला विचार, आशादायी विचार करणं गरजेचं आहे. आपल्या मेंदूला तशी विचार करण्याची सवय लावली पाहिजे. पॉझिटिव्ह विचार नेहमी केला पाहिजे. मार्ग शोधण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, पॉझिटिव्ह असण्याची आणि मार्ग शोधण्याची, प्रयत्न करण्याची. एक राजा होता आणि त्या राजाला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं, राजकन्याचं. ती खूप सुंदर होती आणि त्याने ठरवलं की अन्सार शेख सारखा एखादा हुशार मुलगा भेटला की त्याच्याशी करू. आणि मग तो म्हटला की चला आपण एक UPSC सारखी एक्झाम कंडक्ट करूया त्या काळामध्ये. आणि त्याने मग ऑनलाईन अर्ज वगैरे मागवले
आणि मग आता मग शेवटी राजकन्या म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी ऑनलाईन अर्ज वगैरे भरले, मग ते फोटो वगैरे स्कॅन सगळं करून त्यांनी पाठवलं. मग त्यांची प्रिलिम झाली, काहीतरी 4.5 लाख जणांनी प्रिलिम दिली होती. मग मेन्स झाली, 15,000 जण घेतले होते. इंटरव्ह्यू झाले, 2,800 जण होते. आणि इंटरव्ह्यूमधून आता शेवटी 3 जण अशी उरले की त्यांना इक्वल मार्क आहेत. आता तिघांशी तर लग्न होऊ शकणार नव्हतं, कारण अन्सार शेख वॉज वेटिंग फॉर हर, त्यामुळे त्याच्याशी करणं गरजेचं होतं. पण तिघांपैकी आता अन्सार शेख कोणता किंवा तो प्रयत्न करणारा विद्यार्थी कोणता हे राजाला शोधणं अडचणीचं होतं. म्हणून त्यांनी एक युक्ती लढवली. तो म्हटला की ठीक आहे, आता तुमची आम्ही बुद्धिमत्तेची चाचणी घेऊयात. आम्ही तुम्हाला 3 वेगवेगळ्या खोल्यामध्ये कोंडत आहोत, त्याची कडी बाहेरून लावतोय. एकच तेवढे एक रस्ता आहे, दरवाजा आहे, तो आम्ही बाहेरून लावलेला आहे. तुम्हाला काही करून ते उघडायचं आहे. तिघांना कोंडण्यात आलं. पहिल्याने विचार केला, बोंबलायला हा काय प्रश्न झाला, एवढा हुशार मी विद्यार्थी तुम्ही असा बावटासारखा प्रश्न विचारता, एकच दरवाजा तोची बडी कडी बाहेरून लावली, मी कसा उघडणार, हा विचार करत तो बसला. दुसऱ्याने तसाच विचार केला. तिसरा माझ्यासारखा थोडासा हुशार होता, विचार केला की अरे असा प्रश्न विचारला म्हणजे कुठेतरी काहीतरी मार्ग असेल ना, आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपण आशावादी राहायला काय हरकत आहे, आपण प्रयत्न करूयात ना. तो दरवाजाजवळ गेला, त्याने दरवाजाला धक्का दिला, दरवाजा उघडला, कारण बाहेरून कडी लावलीच नव्हती. तो जिंकला. सो आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहून प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. सक्सेस तुम्हाला गॅरंटीड असतं जर तुम्ही हार्डवर्क घेतला असेल, फोकस ठेवून ते हार्डवर्क घेतलेलं असेल. कारण काय होतं, मुलांचा प्रॉब्लेम काय असतो, जनरली आपण लायब्ररीमध्ये जाऊन बसतो, अभ्यास करतो, 15 तास अभ्यास केला, मी 15 तास लायब्ररीत बसलेलो होतो असं आपण खूप गर्वानं सांगत असतो. पण मी जेव्हा कधी लायब्ररीमध्ये जायचो तेव्हा बघायचो की मुलगा आणि मुलगी बसलेलेत निवांत, जेवढी मोठी मोठी पुस्तकं आहेत, पण त्याचं काहीतरी वेगळंच सुरू असायचं. म्हणजे मी जेव्हा जायचो लायब्ररीमध्ये तर मी आता कबाब मी हड्डीच राहिलेलो आहे बऱ्याचशा आयुष्यामध्ये. त्यामुळे मी वर्गामध्ये जाऊन बसलो त्या बेंचवरती लायब्ररीत, तर इकडून एक मुलगा बसायचा, इकडून एक मुलगी बसायची. ते दोघेही भाऊ बहीण नसायचे का, इकडून ती बघायची, इकडून तो बघायचा, मध्ये मी बसलेलो असायचो. मग ती मी पडद्याचा रोल प्ले करायचा त्यांच्यामध्ये. चिलमन म्हणतात त्याला, आणि ते खूप चांगली शायरी आहे की इधर चिलमन से हम झाके, उधर चिलमन से वो झाके, लगा दो आग चिलमन में, ना हम झाके ना वो झाके. असं काय काही चाललेलं असायचं. त्यामुळे अभ्यास किती केला याचबरोबर अभ्यास कसा केला, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या 2 गोष्टीला खूप महत्त्व असतं. तुम्ही 10 तास अभ्यास करा, पण तो पूर्ण क्वालिटी ठेवून अभ्यास करा. फोकस तुमचा फक्त तुमच्या अभ्यासावरती असणं अतिशय गरजेचं असतं. या एक्झाममध्ये पास होण्यासाठी डेडिकेशन लागतं. आपण अभ्यासाला वाहून घेतलं पाहिजे. आपल्यासाठी 1-2 वर्ष जे आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला दिलेत, स्वतःला सांगायचं की ठीक आहे, मी 21 वर्षाचा आहे ना, माझ्याकडे एकच अटेम्प्ट आहे, मी 31 वर्षाचा आहे ना, माझ्याकडे एकच अटेम्प्ट आहे, एकच द्यायचा आणि तोच शेवटचा माझा अटेम्प्ट असेल असा विचार केला पाहिजे. अर्थात फेल्युअर आता पुढे पॉझिटिव्ह रन प्रयत्न करणं गरजेचं आहे, पण सुरुवातीलाच मनाची खुटगाट बाटा की बघ ट्राय करण्यासाठी अटेम्प्ट देतो, एक्सपिरियन्स यावा म्हणून अटेम्प्ट देतो, अशा प्रकार काही करू नका. तुम्ही एकच अटेम्प्ट म्हणा की हा माझा फायनल अटेम्प्ट आहे, माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यातला हा शेवटचा 1 वर्ष किंवा 2 वर्ष मला मिळालेले आहे, आणि या भूतलावरती मी आणि युपीएससी किंवा मी आणि एमपीएससी हे 2च प्राणी अस्तित्वात आहोत आणि आमचं दोघांचंच जग आहे, असं तुमचं डेडिकेशन असणं गरजेचं आहे. मी शेवटचं लग्न जे अटेंड केलं होतं माझ्या चुलत बहिणीचं मार्च 2013 मध्ये, तेव्हापासून आतापर्यंत मी एकाही लग्न समारंभाला गेलेलो नाहीये. मी फक्त 1 ते 2 वेळाच मागच्या 4 वर्षामध्ये माझ्या पॅरेंट्स सोबत ईद सेलिब्रेट केलेली आहे. मला माझ्या कॉलेजचा, माझ्या मित्रमैत्रिणींचा त्याग करावा लागलेला आहे. पूर्ण फोकस जो होता मी फक्त युपीएससी कडेच केलेला होता आणि त्याचं फळ म्हणूनच मला हे यश मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला डेडिकेशन असणं देखील गरजेचं असतं. कन्सिस्टन्सी लागते आपल्या अभ्यासामध्ये, कारण आज 10 तास केला, उद्या 2 तास केला असं होऊ नये. तुम्ही 10 तास करत असाल तर कन्सिस्टंटली तुम्हाला सातत्याने 10 तास अभ्यास तुमचा कंटिन्यू ठेवावा लागतो. संयम देखील लागतं, कारण ही परीक्षा खूप मोठी असते, एमपीएससी आणि युपीएससीची. युपीएससी तर देशातली सगळ्यात अवघड परीक्षा, जगातल्या टॉप 10 अवघड परीक्षामधली एक. खूप मोठी परीक्षा, खूप मोठा सिलेबस, खूप जास्त पुस्तकं वाचणं, वारंवार वाचणं, खूप मोठी कॉम्पिटिशन, त्याचं आपल्याला टेन्शन येतं, फ्रस्ट्रेशन येतं. अशा वेळेस आपल्याला संयमी राहणं खूप गरजेचं असतं. वयाच्या 21व्या वर्षी मी झालोय, पण माझा एक मित्र वयाच्या 31व्या वर्षी झालाय. म्हणजे ज्यावेळेस मी पहिलीला होतो त्यावेळेस त्याची 10वी झालेली होती. अशी वेळ येऊ शकते आपल्यावर, दुर्दैवानं अशी वेळ आली तर ते संयम ठेवून आपण पॉझिटिव्ह राहून पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं देखील खूप गरजेचं असतं या एक्झाममध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. आणि मी ते करून दाखवलेलं आहे. अतिशय वाईट परिस्थिती, मी ट्रिपली मार्जिनलाइज ज्याला म्हणतात, तिहेरी सीमांतीकरण झालेली किंवा मागास असलेली लोक, असा मी होतो. एक मुस्लिम कम्युनिटी म्हणून जी ऑलरेडी खूप बॅकवर्ड आहे त्या कम्युनिटीमध्ये मी जन्मलेलो होतो. दुसरी गोष्ट, मी आर्थिकदृष्ट्या मागास होतो. बीपीएल फॅमिली, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये मी जन्मलेलो होतो. आणि तिसरं मागासले पण जे होतं ते मराठवाड्याच्या वाटेला जे आलेलं आहेत की मराठवाडा मागास विभाग म्हणून ओळखला जातो, त्या विभागातून मी येत होतो. 12वी पर्यंतचं माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं होतं. युपीएससीची तयारी 60% जरी इंग्रजीमध्ये केली असली तरी मी जे रिटर्न एक्झाम दिली होती मेन्सची, ती मी मराठीमधून दिलेली होती. त्यामुळे मराठी माध्यमातून देखील ही परीक्षा पास होता येते.
एक ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा 3 वर्ष संघर्ष करून मेहनत करून ही एक्झाम पास करू शकतो. जालना जिल्हा 1981 ला तयार झालाय आमचा. 35-36 वर्ष झाले. आम्ही आधी औरंगाबादचाच पार्ट होतो. तर त्या 35-36 वर्षामधला मी एकटा IAS ऑफिसर आहे जालन्याचा, एकमेव सध्याचा, पहिला जालना जिल्ह्याचा. मराठी माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 21व्या वर्षी या वर्षीचा देशातला सर्वात तरुण अधिकारी मी झालो. त्याची खूप कारणे आहे आणि ती कारणं मी तुमच्या समोर मला वाटतं ओघाने आलेलीच आहे की माझ्या आयुष्यात मी खूप पॉझिटिव्ह होतो, मी खूप हार्डवर्क केलेलं, माझं खूप स्ट्रॉंग विल होतं. सगळ्यात महत्त्वाचं मला XYZ गोष्ट का करायची आहे हे माझं क्लिअर होतं. त्यामुळे मी तुम्हालाही तोच सल्ला देईल की तुम्हाला UPSC करायचंय का, तुम्हाला MPSC करायचंय का, ते का करायचं आहे आधी ते ठरवा. त्याची 2 फायदे होतात. एक फायदा असा असतो त्यावेळेस तुम्ही फ्रस्ट्रेट होतात, अभ्यासातून नाराज होतो, तुम्हाला शिक्षण सोडून द्यावंसं वाटतं, पुस्तकं फेकून द्यावीशी वाटतात. त्यावेळेस तुम्हाला का व्हायचं आहे याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे. मगाशी मी आलो त्यावेळेस सरांचं सांगणं चालू होतं की स्वतःच्या इंटरेस्टसाठी नाही तर पब्लिक इंटरेस्टसाठी आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येणं गरजेचं आहे. मी ज्यावेळेस फ्रस्ट्रेट व्हायचो त्यावेळेस मी डोळे झाकायचो. मला का करायचं होतं? कारण भ्रष्टाचाराचा मी एक विक्टीम होतो. मी आमच्या घरकुल योजनेच्या संदर्भातली गोष्ट तुम्हाला माहित असेल की तहसील अधिकाऱ्याने माझ्या वडिलांकडून लाच घेतलेली होती. तो किस्सा मी आठवायचो. घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, बहिणींचं झालेलं लवकर लग्न, वडिलांची 3 लग्न, डोमेस्टिक व्हायलन्स, त्याचबरोबर डावरी, कस्टम, चाइल्ड लेबर जे काय होतं ते सगळं मी अनुभवायचो. आणि हेच जीवन आपल्या देशातल्या बऱ्याचशा नागरिकांच्या वाट्याला येत असतं, फक्त माझ्या वाट्याला आलेलं नाहीये. आणि हे जर बदलायचं असेल तर मी चांगला अभ्यास करून लवकरात लवकर पास होणं गरजेचं आणि तिथं पोहोचलं पाहिजे. ही एनर्जी मला आतून मिळायची. त्यामुळे तुम्हाला जर अशी सेल्फ मोटिवेशन पाहिजे असेल तर तुमचं ध्येय ठरलेलं करणं खूप गरजेचं असतं की मला XYZ एक्झामिनेशन का द्यायची आहे. तर दुसरा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला IAS का व्हायचंय, तुम्हाला MPSC देऊन उपजिल्हाधिकारी का व्हायचे, तहसीलदार काय व्हायचे, ते विचारतात की तुम्हाला हे का करायचंय. त्यावेळेस आपली बोबडी वळली की समजा आपल्याला त्यांनी बाहेर फेकलं. माझं उत्तर हेच क्लिअर होतं. हे उत्तर त्यांना खूप आवडलं कारण हे पुस्तकी उत्तर नव्हतं. हे जे काही मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेलं होतं म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक हिंसाचार काय असतो हे पुस्तकात वाचायची काय गरज आहे, घरामध्येच दररोज मी बघायचो. त्यामुळे माझं उत्तर त्यांना ओरिजिनल वाटलं होतं. तसं ओरिजिनल उत्तर तुमचं तयार ठेवा. त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूला फायदा होईल. मला इंटरव्ह्यूला फायदा झाला.